बघ आई चिरती कोबी येतो का चिरता तेवढंच जमत तेवढे जमत बसली येऊन डबडे घेऊन दाखवायचं का सगळं केलंय आई बसली पडली तुमच्याच लेकीला लागत होतं फुर्र करायला बशी नाळी वाजत ना अरे देवा तू तिथेच बाजू घेते का मोकळ वासा झालाय घशाचा आल्या मसाला दिली लावून भांडणं अगं तीन तुला काम करायला लावलं बोलत नाही लागत खायला कुठं जाते तुमच्याकडे येतात का घ्यायला का कधी कोण नाही तर हवं मीच नाही ना मग काय नाही नेत वाली एक थाळी देते खायला चिकन ना काय खोटे बोलती काय बडाया सांगती तुमच्यासारखं ना जायचं घेऊन एक भाजी आणि रोटी खायची का चल झाली आम्ही खातच नाही खात नाही आईला चाराच ना मग अगं पण आईला दातच नाही ना आईला नाही पण तुमच्या आईचं जीवन ना बघ कशी बोलते तिला दात दे अगं काय मग मीच बघणार आहे आयुष्यभर मीच बघणार केलं तर काय होत नाही अशा म्हाताऱ्या बाया काय टिकू टिकू काम करू लागत मग बरोबरच आहे करू द्यावाली काय नाही होत शिकली म्हणतो कामाला माझी पणजी अजून माझ्या आजीला हाताखाली काम ना पल्ली झाली असेल पोर आणि आजी झाली असेल म्हातारी काही असू पण लागत करू असं नाही काही अजून आता 50 नाही ओलांडली तर लगेच 16वच चालू हा 16 चालले माझं 50 नाही पण काम करायला तुमच्या लेकीला काम करायला नको बोलती बाई मी करते तुम्हाला काय आम्ही करतो या टायमाला आमची जेवण नवरा करताना बघायचं ना चांगला हायफाय आमचं चांगला ते हायफाय असते माहिती तुम्ही किती कमी 30,000 40,000 50,000 आम्ही लाख रुपये घेतो माहितीये का लाख दुधाची घ्या आम्ही ना 40,000 मध्ये पण ना टापटीप पाहिलं दुसऱ्याकडे काय मला हे खायचंय आणि ते खायचंय तिकडं नाही भेटत खायला आता मी तसं नाही म्हणलं पिझ्झा आणि पिझ्झा मग तिकडं खायचं ना पिझ्झा नवरा मागायचं ना कधीतरी नवरा रोज चारितो पण आमची सगळी मोठी फॅमिली आमची जॉईंट फॅमिली आमच्याकडे असं चालत नाही जॉईंट फॅमिली केलीच कशाला असं आई आणि तुम्ही उठायचं बॅग घ्यायचा डिंगूस तिकडे ना शेतात घर बांधायचं डिंगूस घ्या नाही तर फिंगूस घ्या हे नांदण्याचं चांदणं करीन माझं आणि माझ्या बघत बसून टाळ्या वाजली तुम्ही नाही का टाळी दिली काडी लावून आमच्या मध्ये तस फोडली ती जरा भांडे आपली जरा माझं घर माझं किचन एवढं भांडी साचल्यात खुशाला बसली तिने उचला उठावा आंघोळ करावा अगं हो अजून पारुशी आहे तू अगं मग सुनानी साला सुटायचे डब्बा करायचा लेकाला डब्बा द्यायचा खायला आई हाय झोपली आंघोळ केली ती लुगडं काढलं पाण्यातून टाकलं वाळायला दूध घेऊन यायचं का बसली आई बाकी लाज वाटते का लाज वाटते अजून माझ्या आईचं लुगडं धुती मग धुवायलाच पाहिजे ना आपण धुवा ना मला 4 जणांचे कपडे असतात तुमच्या आईसारखं काय झालं 5वा माणूस अजून धडी खाटे 5 माणसांनी धडी खाटे आमच्या 6ला उठते आम्ही 4ला उठतो तुमच्या आईला पटत का आम्ही 4ला उठतो 4 करायला मी मस्त करील पडू दे तसंच करायला मस्त करील आजारी असले ना मी रोजच मग पडू दे तसं धुईल मी तुमच्या आईला पडू दे येड्यावानीच तुमची आई तर तुले ब्राह्मण करायचं आणि टाकायचं त्याच्यापेक्षा मी साबण लावून धुईल अशी तुमची आई चालू दे ना आता किती वेळ ते कापत बसणार आहे एवढी पावसाळचा तो कोबी एवढा टाइम लावायचा आणि माझी आई काम करीत घ्या काम आतापर्यंत माझी भाजी खटलाचा स्वयंपाक केला असता मी खटलं पाहिलं खटलं आपल्याला येतो हे काय खटलं नसलं तरी नंदा चालतच नवऱ्याला घेऊन पोरांना घेऊन येत नाही झाली का दुसरी आली लोकांच्या नंदा आयुष्यभर तिथंच राहतात तरी भाव काय करतात नवरा नसतं त्यांना नवरा घेऊन राहतात किती उदाहरण आहेत तुला काय माहिती नवरा बिवरा काय नसतं सगळं असतात नवरा असतात भाऊरा नंदा पण असतील ना गुणाच्या आम्ही आमच्यात त्या गुणाच्या नाही माहिती सगळं उठ हे आण उठ ते आण आम्ही करतो का तुला
चालूच असतंय सारखं काय तरी नसते चाललंय तसंच. काल आणलं ते फळक पाणी प्यायला डोसा म्हणते पाणी म्हणते डोसा मग कुठे दुधाची बाटली आणली होती कुठे तुमच्या दुधाची आता काफी पिली ना काफी नाही पिली काही मग डुसू पिली नासून गेली ती. ना लई छान लागते, लई छान लागते. कात्रजच्या दूध याच्यातून डेअरी म्हणून आणलेला दुधाचा नका प्युअर सांगू. पिली तुमच्या नासक्या दुधाचा नाही केला मी. नका सांगू नाश्ते ते कात्रचं दूध त्याच्या फॅट असं काढून घेतात म्हणून तर चालत वाळत अशा तुम्हाला काय प्रॉब्लेम तुमच्यासारखं खदुलं तर नाही ना बसलं का बसलं उठायलाच नको जागेवर. मग आम्ही काय असं खाणं बोकड्याचं ना अंग लाकडाचं नाही आमचं खाणंच लाकडाचं आहे. हा. बरं होतंय का तुमचं जेवायचंय का अगो बाय, आवाज वा 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 तुला लिकीला लावा जरा थांबाला लिकीला लावा कर एवढं हा? कर. का नुसतं मला काय राहायचं करायचं पाहिजे? मला खायचं नाही ते काय असंच पाहिजे आग लावून दिली, झालं बाजूला.